चंद्रपुर जिले में इंसान और बाघों के संघर्ष को कम करने के लिए आर्टिफिशियल इंटेलिजेंस की मदद ली जा रही है। गांव जंगल की सीमा कैमरे लगाए गए, जबकि जो बाघ गांव के करीब आता है और एआई की मदद से स्थानीय लोगों को मोबाइल पर अलर्ट किया जाता है। आज इस टाइगर रिजर्व के आसपास 13 गांव इस व्यवस्था से लोगों को बहुत सुविधा होती है। या प्रयोगाच्या यशस्वीतेची दखल आता जागतिक पातळीवरही घेण्यात येत आहे। या उत्तरही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या वारसांना शासनाकडून 25 लाखांची मदत केली होती, तर जखमींना मिळणारी मदतही वाढवण्यात आलेली आहे। यासोबतच मदत देताना होणाऱ्या दिरंगाईवर अंकुश आणण्यासाठी वन्य प्राणी हल्ल्यात झालेल्या नुकसानीसाठी दिली जाणारी भरपाई 30 दिवसात दिली नाही तर मदत वाढवून दिली जाईल। तसंच दोषींवर कडक कारवाईचा कायदा करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला। जेव्हा मी वनमंत्री झालो तेव्हा 16 जानेवारी 2015ला ही मदत 11 जुलै 2018ला 10 लाख केली, 28 नोव्हेंबर 2018 15 लाख केली आणि 23 ऑगस्ट 2022ला ही 20 लाख केली। आणि आता माझ्याकडे 25 लाखाची फाईल तयार आहे, जी सन्माननीय अजितदादांशी मी चर्चा केली, यामध्येही आपण वाढ केली पाहिजे। आता ही फाईल लक्षवेधी संपल्याबरोबर त्यांच्या सहीसाठी 30 दिवसाच्या आत जर यामधली नुकसान भरपाई केली नाही तर 30 दिवसानंतर व्याज देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे। यासोबतच आता वन्य प्राण्यांमुळे शेतीचं आणि फळबागांचं नुकसान टाळण्यासाठीही वन विभागानं अनेक उपाययोजना करून शेतकऱ्यांप्रती आपली संवेदनशीलता घेतली। शेतीचं होणारे नुकसान भरून काढण्यासाठी योग्य नुकसान भरपाईही वन विभागातर्फे देण्यात येते। वननजीकच्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी 1 लाख शेतकऱ्यांच्या शेताला कुंपणाची सोय करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी नुकतीच विधानसभेत केली। पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांना आता त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणीलाही सुरुवात झालेली आहे। वन विभागाच्या कामामध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांना भरण्यासाठी आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात जोरदार प्रयत्न सुरू केले। वन विभागात रेकॉर्ड ब्रेक पदभरती करण्यासाठी आता त्यांच्या मार्गदर्शनात कार्यवाहीही वेगाने सुरू झालेली आहे। वन विभागात कार्य करणाऱ्या वनरक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कार्यात आधुनिकता आणण्यासाठी त्यांना नवीन वाहने, आधुनिक उपकरणे, साहित्य यांचा पुरवठा करण्यावर भर दिला। तसंच वनांची संख्या वाढ आणि असलेल्या वनांच्या संरक्षण संवर्धनासाठी विविध योजना करत वन विभागात नवीन ऊर्जा संचारली ही सुधीर मुनगंटीवारांनी नेतृत्व कल्पकत्व ही त्यांच्या मार्गदर्शनात काम करणारी यंत्रणा ही सक्षम आणि पूर्ण शक्तीने काम करते असे चित्र म्हणून दिसते। या उक्तीचा प्रत्यय येतो तो वन विभागाकडे बघितला। शेतकऱ्यांना वनशेतीसाठी प्रवृत्त करत आता कमी मेहनतीत जास्त उत्पादनासाठी प्रेरित करून अनेकांच्या हातांना काम आणि पायांना गती दिली ही वन विभागाने। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेसोबत सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या बांधांवर किंवा शेतात वनशेतीचा प्रयोग यशस्वी करत वनक्षेत्र वाढीबरोबरच शेतकऱ्यांनाही जास्त लाभ देण्याची योजना लाभकारी ठरली। बांबू शेती हा एक अनोखा पर्याय देत त्यापासून भरघोस उत्पन्न घेण्यासाठी एकीकडे शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं तर दुसरीकडे बांबूवर आधारित उद्योग व्यवसायासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी BRTC आणि भाऊ या संस्थांच्या माध्यमातून अनेक तरुणींना महिलांना सक्षम केले। वनांवर आणि वृक्षांवर आपण तेव्हाच अधिक प्रेम करू जेव्हा त्याची माहिती आपल्याला होईल। म्हणूनच आधुनिकतेची चाल धरत वृक्षांची संपूर्ण माहिती, त्याची उपयोगिता नव्या पिढीलाही कळावी या हेतूने सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात अनेक वृक्षांवर त्या वृक्षांची माहिती सांगण्यासाठी